गुड आफ्टरनून. आपण लेक्चर चालू करूया. तर मागच्या लेक्चरला आपला जो पॉईंट चालू होता तो चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ॲक्ट 1986 आणि आपलं ॲटोमोबाईल गॅरेजपर्यंत झालं होतं. आता त्याच्या पुढचं आपण स्टार्ट करूया. द ॲक्ट ऑल्सो prohibits children from working in places where certain processes are being undertaken, such as BD making, soap manufacture, brick manufacturing, and roof tile units, etc. तर कायदा मुलांना काही ठिकाणी जॉब करण्यापासून थांबवत असतं, जसं बीडी बनवणे, नंतर साबण बनवणे, विटा बनवणे, कौलं बनवणे, तर अशा कारखान्यांमध्ये त्यांना मज्जाव आहे. The provision of this act do not apply to a workshop where the occupier is working with the help of his family or in a government recognized or aided school. तर याची प्रोविजन जी आहे, जर एखादी फॅमिली जर समजा काम करत असेल पूर्णपणे तर तिकडे मज्जाव केला जात नाही. दिस ॲक्ट वॉज अमेंडेड इन 2006 अँड फर्दर अमेंडेड ॲज चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन अमेंडमेंट ॲक्ट 2016. तर हा 2006 साली अमेंड केला होता. नंतर पुढील त्याची अमेंडमेंट झाली 2016 साली. दिस ॲक्ट प्रोहिबिट्स द एंगेजमेंट ऑफ चिल्ड्रेन इन ऑल ऑक्युपेशन अँड टू प्रोहिबिट द एंगेजमेंट ऑफ ॲडोलसंट 14 to 15 in hazardous occupation and process that matters connected therewith. तर हा जो कायदा आहे हा 14 ते 15 वर्षांना मुलांना हॅझर्डस ठिकाणी काम करून देत नाही. पुढचा पॉईंट आहे द बॉन्डेड लेबर सिस्टीम ॲबॉलिशन ॲक्ट 1976 इज कन्सर्न विथ द illegality of slave or bonded labor with reference to both adults and children. It pertains to children below the age of 18. म्हणजे याच्यात दोन्ही ॲडल्ट्स आणि चिल्ड्रन हे दोन्ही येतात, ज्यांचं वय 14पेक्षा 18पेक्षा कमी आहेत असे कॅटेगरीचे लोक येतात. आणि 18पेक्षा कॅटेगरीवाले जे चिल्ड्रन असतात आणि ॲडल्ट्स पण याच्यात येतात. द लॉ डज नॉट आउटलाईन अ मोर सिव्हिअर पनिशमेंट फॉर ऑफेन्सेस कमिटेड अगेन्स्ट द चाइल्ड. म्हणजे काही खास पनिशमेंट कायदा करत नाही याच्या विरुद्ध. द ॲक्ट रेंडर्स ऑल बॉन्डेड लेबर सिस्टम ॲग्रीमेंट पॅक्ट ट्रेडिशन एक्सेट्रा टू बी नल अँड वॉइड अँड हेन्स फ्रीज ऑल बॉन्डेड लेबर्स फ्रॉम द डेप्ट ऑफ द क्रेडिटर्स. तर या कायद्याच्या अंडर सगळे जे बॉन्डेड लेबरच्या अंडर ॲग्रीमेंट आहेत तर ते नल अँड वॉइड इथे होतात. आणि त्याच्यामुळे कसं आहे की कुठल्याही प्रकारचं ऋण लोकांवरती राहत नाही. जर त्यांना जबरदस्ती याच्या अंडर त्यांना सांगितलं तुम्ही काम करा आम्ही तुम्हाला कर्ज देतो, तर कुठल्याही कर्जांना कायदा मान्यता देत नाही. इट ऑल्सो बॅन्स एनी पर्सन टू परस्यू or compel a person to enter into forced labor or a bonded labor system. तर हा कायदा जर समजा जबरदस्ती कुणाला जर आपण घेत असू काम करायला तर त्यांना बॅन करतो. विक्टिम्स ऑफ बाउंडेड लेबर आर नॉट लायबल टू रिपे देअर डेप्ट अँड एनी प्रॉपर्टी दॅट वॉज टेकन फ्रॉम द बॉन्डेड लेबर इज टू बी रिस्टोर्ड. तर आता अशा लोकांकडनं कुठल्याही प्रकारचे पैसे त्यांच्याकडे आपण मागत नाही किंवा प्रॉपर्टीवरती हक्क मागत नाही. नंतर हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956. दिस ॲक्ट अप्लाइज टू ऑल हिंदूज, बुद्धिस्ट, सिख्स अँड जैन बाय रिलिजन. तर हा फक्त हिंदूजनाच नाही, जे बुद्धिस्ट लोक आहेत, सिख आहेत, जैन आहेत, त्यांना पण हा कायदा ॲप्लिकेबल आहे. त्याच्यानंतर द चाइल्ड हुज पेरेंट्स ऑर गार्डियन्स वेअर हिंदू, बुद्धिस्ट, जैन और सिख इज ऑल्सो कन्सिडर अंडर दिस ॲक्ट. तर त्याच्यात या लोकांच्या मुलांना पण हा कायदा लागू होतो. अ पर्सन हू converted to this religion is also considered under this act
according to the act of the Hindu is any person to whom this act applies. जर कोणी कन्वर्ट झाला असेल हिंदूमध्ये तर त्याला सुद्धा हा कायदा अप्लाय होतो. If in this act a minor is any person who has not completed 18 years of age, तर याच्यात या ॲक्टच्या नुसार मायनर कोण आहे, ज्याचं 18 वय पूर्ण झालं नाही असा माणूस मायनर आहे. दिस ॲक्ट सुपरसीड्स एनी ॲक्ट कन्सर्निंग हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स. तर या ॲक्टच्या विरुद्ध जर समजा काही दुसरं काय असेल तर ते याच्या पुढे टिकाव धरत नाही. अंडर दिस ॲक्ट ॲडॉप्शन कॅन ओनली be made if all parties, the minor, the giver and adopter, are all in agreement and consider fit. तर हा कायदा कधी लागू पडतो, जेव्हा तिन्ही पार्टीज ॲग्रीमेंटला मान्यता देतात त्यावेळेला ॲडॉप्शन हे सक्सेसफुल मानलं जातं. म्हणजे याच्यात कोण येतं, जो मायनर आहे तो येतो, नंतर जो गिवर आहे जो आपलं मूल दत्तक देतो तो, आणि जो ॲडॉप्ट करतो, असे तिन्ही लोक ॲग्रीमेंटमध्ये त्यांची जर मान्यता होत असेल तर ते ॲडॉप्शन मानलं जातं. त्याच्यानंतर अ चाइल्ड कॅन बी ॲडॉप्टेड इफ ही शी इज अ हिंदू, नॉट प्रिव्हियसली ॲडॉप्टेड, नॉट मॅरिड अँड हॅज नॉट कम्प्लिटेड 15 years ऑफ एज. म्हणजे हे ॲडॉप्शन कधी मानलं जातं की जर समजा दुसरं कोणी त्याला ॲडॉप्ट नाही केलं किंवा त्यांचं लग्न नाही झालं किंवा त्याचं वय 15पेक्षा कमी आहे, तर अशा लोकांचं जे ॲडॉप्शन असतं ते व्हॅलिड मानलं जातं. नंतर इन्फंट मिल्क सबस्टिट्यूट्स फीडिंग बॉटल्स अँड इन्फंट फूड ॲक्ट. म्हणजे जे नवजात शिशु आहेत, आत्ता नुकतीच जन्माला आलेली मुलं आहेत, तर त्यांना कसं आहे की त्यांना दूध देणं हे गरजेचं असतं, तर त्याचा हा ॲक्ट आहे. दिस ॲक्ट वॉज अमेंडेड इन 2003. हा 2003 साली बनला. द ॲक्ट प्रोमोट ब्रीस्ट फीडिंग ऑफ न्यू बॉर्न चिल्ड्रेन अँड इन्फंट्स. म्हणजे त्यांना कसं दूध पाजलं गेलं पाहिजे त्याच्यावरती हा कायदा आहे. इट ऑल्सो टुक्स टू एन्श्युअर दॅट इन्फंट फूड्स आर रेग्युलेटेड अँड यूज ॲप्रोप्रिएटली. तर जे काय अन्न ठेवलेलं आहे त्याची व्यवस्थित लोकांपर्यंत ते पोचतं आहे की नाही हे बघण्यासाठी हा कायदा बनवण्यात आला. नंतर इमॉरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ॲक्ट 1986. दिस ॲक्ट इज ॲप्लिकेबल टू ट्रॅफिकिंग ऑफ ह्युमन ऑफ ऑल एज ग्रुप. तर आता ज्या लोकांचं ट्रॅफिकिंग म्हणजे लोकांना स्मगलिंग केलं जातं किंवा त्यांना पळवलं जातं कुठच्याही एज ग्रुपसाठी, त्यांच्यासाठी हा कायदा बनवण्यात आला. विथ रेफरन्स टू चिल्ड्रेन, दिस ॲक्ट कंटेन्स द ॲक्ट डिफाईन चाइल्ड ॲज एनी पर्सन हू हॅज नॉट कम्प्लिटेड 18 years ऑफ एज. तर आता या कायद्यानुसार चाइल्ड कोण आहे, ज्याचं वय 18पेक्षा कमी आहे अशा व्यक्तीला चाइल्ड म्हटलं जातं. आणि अशा व्यक्तीला चाइल्ड म्हटलं जातं. द फर्स्ट सेक्शन ऑफ द ॲक्ट हॅज प्रोव्हिजन दॅट आउटलाइन्स द इलिगॅलिटी ऑफ प्रॉस्टिट्यूशन अँड द पनिशमेंट ऑफ ओईंग अ ब्रॉथल ऑर सिमिलर एस्टॅब्लिशमेंट. म्हणजे जर समजा कोण वेश्या व्यवसाय चालवत असेल किंवा अशा प्रकारचे संघटन जर चालवत असेल तर त्यांना शिक्षा केली जाते. सेक्शन 5 ऑफ द ॲक्ट स्टेट दॅट इफ अ पर्सन procures, induces or takes a child for the purpose of prostitution, that the prison sentence is minimum of 7 years but can be extended to life. म्हणजे जर समजा कुठलाही पुरुष आपल्या मुलांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करतो तर त्याला 7 वर्षाची शिक्षा ते पूर्ण लाईफभर त्याला शिक्षा होऊ शकते. इन ॲडिशन एनी पर्सन attempting to commit trafficking or found in brothel
or visiting the brothel is punishable under this. म्हणजे जर समजा कोणी व्यक्ती जर अशा ठिकाणी जर जात असेल तर त्याला शिक्षा केली जाते. नंतर गार्डियन्स अँड वॉर्ड्स ॲक्ट 1890. This law is particularly outlined for Muslims, Christian, Parsis and Jews as their personal laws do not allow for full adoption but only guardianship. तर हा कायदा दुसरे जे धर्माचे लोक आहेत जसे मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी आणि लॉ, कारण त्यांचे पर्सनल लॉ ॲडॉप्शनला पूर्ण मान्यता देत नाहीत. ते फक्त ॲज अ गार्डियन राहू शकतात त्यांच्या कायद्यानुसार. इट अप्लायज टू ऑल चिल्ड्रन रिगार्डलेस ऑफ ऑल रेस अँड क्रीड. म्हणजे ते सगळ्यांना ॲप्लिकेबल होतं, कुठलाही त्याच्यात जातीभेद किंवा रंगभेद त्याच्यात केला नाही आहे. अकॉर्डिंग टू दिस ॲक्ट अ मायनर चाइल्ड इज एनी पर्सन हू हॅज नॉट कम्प्लिटेड 18 years. म्हणजे मगासप्रमाणे पण मायनर चाइल्ड कोण आहे, ज्यांनी 18 वर्ष त्याचे कंप्लीट नाहीत, तो मायनर चाइल्ड आहे. द कोर्ट और अपॉइंटमेंट अथॉरिटी has the ability to decide the guardian of a child by appointing one as a guardian or removing another as a guardian. तर याच्यात गार्डियन कुणाला ठेवायचं याची अथॉरिटी कोर्टाकडे असेल. जर समजा एखादा गार्डियन बरोबर नसेल तर त्याला काढून टाकलं जातं आणि दुसरा नवीन गार्डियन कोर्ट ठेवतो. नो ऑर्डर विल बी पास विदाउट ॲन ॲप्लिकेशन. तर याच्यात कुठल्याही ॲप्लिकेशनची दखल घेतली जात नाही. ॲप्लिकेशन शुड कंटेन ऑल पॉसिबल इन्फॉर्मेशन अबाउट द चाइल्ड अँड गार्डियन अँड रिझन्स फॉर गार्डियनशिप. तर हे जे ॲप्लिकेशन आहे याच्यात सगळी इन्फॉर्मेशन चाइल्डबद्दल आणि त्याच्या गार्डियनबद्दल आणि का गार्डियन होतो आहे त्याची कारणं पण त्याच्यात असली पाहिजे. वन्स द कोर्ट ॲडमिट्स द ॲप्लिकेशन इन टू द कोर्ट देन द कोर्ट विल सेट अ डेट फॉर द हिअरिंग. म्हणजे एकदा जसं ॲप्लिकेशन कोर्टाला मिळतं तेव्हा कोर्ट त्याची हिअरिंगची तारीख ठरवते. द कोर्ट विल हिअर एव्हिडन्स बिफोर टेकिंग डिसिजन. म्हणजे कोर्ट त्याचे पुरावे बघते डिसिजन देण्याच्या अगोदर. द कोर्ट मस्ट वर्क इन द इंटरेस्ट ऑफ द मायनर. तर कोर्टनी मायनरच्या बाजूने डिसिजन द्यायला पाहिजे. टेकिंग इन टू द कन्सिडरेशन द एज, सेक्स, रिलिजन, कॅरेक्टर ऑफ द गार्डियन, द डेट ऑफ द पेरेंट्स, रिलेशन ऑफ द चाइल्ड टू द गार्डियन एक्सेट्रा. तर कोर्टनी काय काय गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजेत, त्याचं वय, त्याच्यानंतर त्याचं लिंग, धर्म, कॅरेक्टर, नंतर त्याचे पेरेंट्स हयात नाही आहेत, या सगळ्या गोष्टी कोर्टाने कन्सिडर केल्या पाहिजेत. तर मायनर्स प्रेफरन्स मे बी टेकन इन टू कन्सिडरेशन. म्हणजे त्याला कुणाकडे राहायचं आहे हे याच्यावरती डिसाईड केलं जातं. नंतर बाकीचे लेगिस्लेशन्समध्ये फॅक्टरीज ॲक्ट आहे 1948, प्री नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक्स ॲक्ट 1994, पर्सन विथ डिसॅबिलिटी ॲक्ट 1995, इंडियन पिनल कोड फॉर चाइल्ड रिलेटेड ऑफेन्सेस. तर हे सगळे बाकीचे कायदे आहेत. नंतर पुढचा जो क्वेश्चन आहे, फॉर्म्स ऑफ व्हायलेशन ऑफ ह्युमन राईट्स ऑफ चिल्ड्रन. म्हणजे कुठले कुठले व्हायलेशन्स आहेत जे मुलांचे हक्कभंग करतात. डिस्पाईट कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्ड्स अँड लेजिस्लेशन टू प्रोटेक्ट द राईट्स ऑफ चिल्ड्रन, देर आर व्हेरियस व्हायलेशन ऑफ ह्युमन राईट्स ऑफ चिल्ड्रन. तर एवढे कायदे असूनसुद्धा मुलांना व्हायलेट केलं जातं. तर काय काय व्हायलेशन्स ते आपण आता इथे डिस्कस करणार आहोत. पहिलं फिजिकल ॲब्यूज, म्हणजे त्याला मारलं जातं. इट टेक प्लेस व्हेन अ
चाइल्ड इज फिजिकली हार्म और टॉर्चर, म्हणजे कुठल्याही प्रकारे त्याला इजा किंवा टॉर्चर केलं जातं हे त्याच्यात इन्क्लुडेड आहे. देर आर केसेस वेअर चिल्ड्रेन आर फिजिकली टॉर्चर बाय वे ऑफ बीटिंग विथ स्टिक्स, जे त्यांना काठीने मारलं जातं किंवा रॉडने मारलं जातं. अँड इवन बाय बर्न मार्क्स, कधी कधी त्यांना चटके दिले जातात. नंतर इमोशनल ॲब्यूज, तर इट रेफर्स टू द फेलियर टू प्रोव्हाइड अ सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट फॉर चिल्ड्रन सो दॅट दे मे डेव्हलप अ हेल्दी रेंज ऑफ इमोशनल ॲक्टिव्हिटीज, म्हणजे कधी कधी त्यांना इमोशनली टॉर्चर केलं जातं. इमोशनल ॲब्यूज ऑफ चिल्ड्रेन इज बाय पेरेंट्स, एम्प्लॉयर्स एम्प्लॉईंग चाइल्ड लेबर अँड अदर्स. तर हे कोण करतं? पेरेंट्स करतात किंवा त्यांना जे एम्प्लॉयर्स मालक लोक आहेत ते करतात आणि बाकीचे लोक. देर आर केसेस वेअर चिल्ड्रेन आर मेंटली टॉर्चर थ्रू ॲब्युझिव्ह लँग्वेज अँड अदर ॲक्टिव्हिटीज, म्हणजे त्यांना शिव्या दिल्या जातात आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीजने त्यांना टॉर्चर केलं जातं. द एक्झाम्पल ऑफ दीज ॲक्ट्स आर restricting movement, threatening, scaring, discriminating, ridiculating, etc. तर याचे जे एक्झाम्पल्स आहेत की दमदाटा करणे, त्याच्यानंतर त्यांना जातीभेद करणे, तू वेगळा आहेस, तू कमी आहेस, असं त्यांना हाणून पाणून बोलणे. इन इंडिया अ ग्रोईंग कन्सर्न इज द प्रेशर ऑन चिल्ड्रन टू परफॉर्म वेल इन स्कूल अँड कॉलेज एक्झामिनेशन विच कॅन बी सीन ॲज अ फॉर्म ऑफ इमोशनल स्ट्रेस अँड ॲब्यूज. म्हणजे शाळा आणि कॉलेजेसमध्ये काय केलं जातं की प्रेशर जे मुलांवरती टाकलं जातं त्याच्यामुळे ते इमोशनल होतात. नंतर पुढचा पॉईंट आहे सेक्शुअल ॲब्यूज. इट टेक्स प्लेस वेन अ चाइल्ड इज एंगेज इन एनी सेक्शुअल ॲक्टिव्हिटी, म्हणजे जर समजा कुठल्याही वेश्या व्यवसायात एखाद्या मुलाला गुंतलं तर हे होतं. ॲब्यूज इज अंडरटेकन बाय ॲडल्ट ऑर अनदर चाइल्ड हू इज डेव्हलपमेंटली सुपिरियर टू द विक्टीम, म्हणजे हे कोण करतं? जो त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज करतात. दिस इन्क्लूड अ चाइल्ड फॉर फोनोग्राफी, सेक्शुअल मटेरियल, प्रॉस्टिट्यूशन अँड अनलॉफुल सेक्शुअल प्रॅक्टिस. तर याचा वापर फोनोग्राफीसाठी केला जातो, वेश्या व्यवसाय केला जातो किंवा अनलॉफुल सेक्शुअल प्रॅक्टिससाठी केला जातो. इन 2007 द मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट रिलीज अ स्टडी रिपोर्ट ऑन चाइल्ड ॲब्यूज. तर 2007 साली वुमन आणि चिल्ड्रन यांच्यावरती काय काय अत्याचार केले जातात त्याचा रिपोर्ट काढण्यात आला. दिस रिपोर्ट डिस्कसेस इन्सिडन्स ऑफ चाइल्ड ॲब्यूज नेशन वाईड. तर आपल्या भारतभर काय काय इन्सिडन्स घडतात त्याच्याबद्दल होतं. इट इज एस्टिमेटेड दॅट 150 मिलियन गर्ल, 150 मिलियन, 1 मिलियन म्हणजे 10 लाख, तर 10 लाख म्हणजे 150 मिलियन, 73 मिलियन बॉईज अँड म्हणजे 7 कोटी 30 लाख. नंतर इथे 15 कोटी मुली, 7 कोटी 30 लाख have been subjected to forced sexual intercourse or forms of sexual violence. म्हणजे एवढ्या लोकांना वेश्या व्यवसायात घातलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर नेग्लिजिबल ट्रीटमेंट. इट इज पर्पजफुल ओमिशन ऑफ सम ऑफ ऑल डेव्हलपमेंट नीड्स ऑफ द चाइल्ड बाय केअर गिवर विथ द इंटेन्शन ऑफ हार्मिंग द चाइल्ड. म्हणजे की लोकांना त्यांच्या करिअरसाठी मुलांना भाग पाडतात अशा गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करायला. दिस इन्क्लूड्स द फेलियर ऑफ प्रोटेक्टिंग द चाइल्ड फ्रॉम अ हार्मफुल सिच्युएशन ऑर एन्व्हायरमेंट वेन फिजिबल. म्हणजे त्याला तसंच मरायला ठेवलं जातं. द चाइल्ड लेबर इन इंडिया, चिल्ड्रेन आर एक्सप्लॉयटेड फॉर लेबर. म्हणजे लहान मुलांना आपण काम करायला भाग पाडतो. इट इज एस्टिमेटेड दॅट इंडिया हॅज हायेस्ट नंबर ऑफ चाइल्ड लेबर इन द वर्ल्ड. म्हणजे पूर्ण इंडियामध्ये सर्वात जास्त चाइल्ड लेबरच्या केसेस आहेत. ॲज पर 2011 सेन्सस, इंडिया हॅज 4.4 मिलियन चाइल्ड लेबर इन द एज ग्रुप्स ऑफ 5 to 14 years. तर
2011च्या जनगणनेनुसार इंडियाकडे 4.4 मिलियन म्हणजे 44 लाख चाइल्ड लेबर आहेत 5 ते 14 वर्षामध्ये. पुअर एन्फोर्समेंट ऑफ लॉ अँड पॉवर्टी आर द मेन रिझन्स फॉर चाइल्ड लेबर इन इंडिया. तर याचं कारण काय की देशात जे कायदे आहेत त्याची बरोबर अंमलबजावणी केली नाही गेली आहे त्याच्यामुळे. हावेवर child labor has significantly decreased as the 2001 census stated that child labor in India was 13 million. म्हणजे 2001 साली ते कमी झालं आणि ते 13 मिलियन लोकच फक्त होते. फिमेल फेटिसाईड म्हणजे कसं असतं की जर समजा एखाद्याला जर मुलगी होणार असेल तर तिचा गर्भपात केला जातो. इन इंडिया मेल चाइल्ड इज कन्सिडर ॲज ॲसेट आणि फिमेल चाइल्ड इज कन्सिडर ॲज लायबिलिटी. भारतामध्ये पुरुष जन्माला आला, मुलगा जन्माला आला तर ते ॲसेट मानलं जातं आणि जर समजा मुलगी जन्माला आली तर ती लायबिलिटी मानली जाते. दिस इज मेनली ड्यू टू सर्टन रिलिजियस बिलीफ अँड प्रॉब्लेम ऑफ डावरी. तर काय धर्माच्या बाबींमुळे आणि हुंडा द्यायला लागतोमुळे असं ते कन्सिडर केलं जातं. देअरफॉर इन सर्टन पार्ट्स ऑफ इंडिया द गर्ल चाइल्ड इज किल्ड इमिजिएटली आफ्टर द बर्थ. भारतात काही भागांमध्ये मुलीला जन्माला आल्यानंतर मारलं जातं. ड्यू टू याला म्हणतो आपण फिमेल फेटिसाईड. त्याच्यामुळे कसं आहे सेक्स रेशिओ आहे डिक्लाइन म्हणजे मुलं जास्त आहेत मुली कमी आहेत. The 2011 census indicates that continuing preference of male child over female child म्हणजे हा वाढत चाललेला आहे. The latest child 0 to 6 years ratio is 914 against 1000 male, the lowest since independence. म्हणजे 1000 मुलांमागे फक्त 914च मुली आहेत. त्याच्यानंतर सायबर क्राईम अगेन्स्ट चिल्ड्रन म्हणजे काय लोक इंटरनेट थ्रू क्राईम करतात मुलांच्या विरुद्ध. देर आर सर्टन क्राईम्स अगेन्स्ट चिल्ड्रन सच ॲज ऑनलाईन सेक्शुअल ॲब्यूज, ब्लॅकमेल अँड फायनान्शियल एक्सॉर्शन म्हणजे ऑनलाईन त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. इमोशनल हॅरॅसमेंट त्या लोकांची इमोशनल हॅरॅसमेंट केली जाते. सायबर थ्रेट्स म्हणजे इंटरनेटवरती त्यांना धमक्या दिल्या जातात. त्याच्यानंतर एक्सपोजर टू इनॲप्रोप्रिएट कंटेंट, फिशिंग एक्सेट्रा जे काही घाणेरडे व्हिडिओज त्यांचे टाकले जातात. त्याच्यानंतर फोर्स मॅरेज. चिल्ड्रेन एस्पेशली गर्ल्स आर फोर्स इन टू मॅरेज इवन बिफोर लिगल एज. तर काही मुलींना त्यांचं वय होण्याच्या अगोदरच त्यांना लग्न करायला भाग पाडतात. पेरेंट्स, रिलेटिव्स अँड others force their children to get married at an early age. तर पेरेंट्स, रिलेटिव्स चिल्ड्रन लोकांना फोर्स करतात की त्यांचं व्हायच्या अगोदर त्यांना लग्न करायला भाग पाडतात. त्याच्यानंतर ड्यू टू फोर्स मॅरेज द चिल्ड्रेन आर अब्यूज अँड फेस लॉट ऑफ हार्डशिप अँड प्रॉब्लेम. तर याच्यामुळे कसं असतं लहान मुलांना खूप हार्डवर्क करायला लागतं आणि त्यांना खूप प्रॉब्लेमना तोंड द्यावं लागतं. The government has enacted Prohibition of Child Marriage Act 2006, but still child marriage is a regular phenomena in some states of India. The governmentनी हा Prohibition of Children Marriage Act 2006 काढला तरी पण चाइल्ड मॅरेज काही राज्यांमध्ये एक रेग्युलर फेनॉमिना आहे. त्याच्यानंतर व्हायलेशन ऑफ राईट ऑफ गर्ल चाइल्ड म्हणजे जे मुलींचे जे हक्क असतात ते त्यांना दिले जात नाही. द राईट्स ऑफ गर्ल चाइल्ड आर व्हायलेटेड इन नंबर ऑफ केसेस. भरपूर साऱ्या केसेसमध्ये मुलींना त्यांचे हक्क मिळत नाही. इन सम स्टेट्स गर्ल्स आर नॉट गिवन प्रॉपर एज्युकेशन. काही राज्यांमध्ये मुलींना प्रॉपर शिक्षण दिलं जात नाही. इवन देअर हेल्थ अँड न्यूट्रिशन इज निग्लेक्टेड. काही ठिकाणी त्यांची तब्येत आणि आहाराकडे
पण लक्ष दिलं जात नाही. सच प्रॅक्टिसेस पुट द गर्ल ॲट अ डिसॲडव्हान्टेज. याच्यामुळे काय होतं, मुलींना ॲडव्हान्टेजपेक्षा डिसॲडव्हान्टेजेसच परिस्थिती जास्त असते. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे रिड्रेसल मेकॅनिझम. द नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड ॲक्ट राईट इज अ स्टॅट्युटरी बॉडी set up in 2007 under Commission for Protection of Child Right Act 2005. तर आता नॅशनल कमिशन ही कंपल्सरी बॉडी आहे जी मुलांच्या राईट प्रोटेक्ट करण्याचं काम करते. ऑब्जेक्ट ऑफ दिस कमिशन इज टू प्रोटेक्ट, प्रमोट अँड डिफेंड द चाइल्ड राईट्स इन इंडिया, इन्क्लुडिंग द राईट्स अडॉप्टेड इन द युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ चिल्ड्रन. तर याच्या आधारे आपल्याला त्यांना प्रोटेक्ट करायचं, प्रमोट करायचं, डिफेंड करायचे जे आपल्याला युनायटेड नेशन्सने सांगितलेले आहे त्या राईट्सचं आपल्याला त्यांचं प्रोटेक्ट करायचं हा ऑब्जेक्ट आहे. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस कमिशन इज या तोच पॉईंट आहे. त्याच्यानंतर दिस कन्व्हेन्शन डिफाईन्स चाइल्ड ॲज अ ह्युमन बीइंग बिलो 18 years ऑफ एज. तर याच्यानुसार कसं आहे, चाइल्ड कोण आहे, ज्याचं वय 18पेक्षा कमी आहे असा चाइल्ड आहे. त्याच्यानंतर कंपोजिशन ऑफ कमिशन. कमिशनमध्ये कोण कोण आहे, तर कमिशन ॲज अ चेअरपर्सन अँड 6 members ऑफ विच ॲटलिस्ट 2 should be वुमन. तर कमिटीमध्ये 6 जण असतात ज्याच्यापैकी 2 जण ॲटलिस्ट लेडीज असायला पाहिजे. ऑल ऑफ देम आर अपॉइंटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर 3 years. सगळ्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट 3 वर्षासाठी अपॉइंट करते. द मॅक्झिमम एज टू सर्व इन कमिशन इज 65 years फॉर चेअरमन अँड 60 years फॉर मेंबर्स. तर मॅक्झिमम इयर्स कमिशनसाठी 60 वर्षापर्यंत आहे आणि जे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी 65 वर्षापर्यंत आहे. द सेंट्रल गव्हर्नमेंट कॅन रिमूव्ह द चेअरपर्सन फ्रॉम हिज ऑफिस ऑन द ग्राउंड ऑफ क्रूड मिसबिहेवियर ऑर इनकॅपॅसिटी. म्हणजे त्याची जर समजा कॅपॅसिटी नसेल किंवा तो मिसबिहेव केला असेल तर गव्हर्नमेंट कमिशनला काढू शकते. द चेअरमन ऑफ NCPCR should be a person of eminence who has done outstanding work on promoting the child rights. तर हा जो चेअरमन आहे तो एक माणूस असला पाहिजे ज्यांनी भरपूर गोष्टी मुलांच्या चाइल्ड राईटसाठी केल्या असतील असा एखादा माणूस हा चेअरमन असायला पाहिजे. नंतर फंक्शन्स ऑफ द कमिशन. तर हे कमिशन काय काय कामं करतं. The functions of the commission are as follows. It examines and reviews the safeguard provided by the laws for protection of child rights and recommends measures for the same to the government. म्हणजे जे जे कायदे लहान मुलांसाठी काढण्यात आलेले आहेत त्यांची प्रॉपर पालन होतं आहे की नाही हे बघणं हे त्याचं काम आहे. इट कॅन सबमिट अ रिपोर्ट ॲन्युअली ॲज इट डीम फिट फॉर रिकमेंडेशन ऑफ दीज मेजर्स. म्हणजे काय जर सल्ले द्यायचे असतील तर त्याचा रिपोर्ट ते लोक देऊ शकतात. इट कॅन इन्श्युअर इन टू व्हायलेशन ऑफ चाइल्ड राईट्स अँड रिकमेंड इनिशिएशन ऑफ प्रोसिडिंग्स इन द केस. म्हणजे जर समजा कुठे व्हायलेशन होत असेल तर तिकडे ते प्रॉपर मेजर्स घेतात. वाईल एन्क्वायरिंग इन टू सच मॅटर द NCPR हॅज अ पॉवर ऑफ सिव्हिल कोर्ट ट्राईंग अ सूट अँड इन पर्टिक्युलर इन रिस्पेक्ट ऑफ फॉलोइंग मॅटर्स. जर त्या ठिकाणी NCPRला कोर्टात सिव्हिल कोर्टाच्या ऑर्डर्स असतात हे फॉलो करण्यासाठी. तर हे परत तेच आहेत समॉनिंग अँड एन्फोर्सिंग द अटेंडन्स ऑफ एनी पर्सन अँड एक्झामिन ऑन हिज ओन. म्हणजे त्यांची शपथची पाहणी करणे.
रिक्वायरिंग द डिस्कवरी अँड प्रोडक्शन ऑफ एनी डॉक्युमेंट, म्हणजे कुठलेही डॉक्युमेंट ते मागू शकतात. रिसिविंग एव्हिडन्स ऑन ॲफिडेव्हिट्स, ॲफिडेव्हिटचे पुरावे ते मागू शकतात. त्याच्यानंतर रिक्विजिशन एनी पब्लिक रेकॉर्ड फ्रॉम एनी कोर्ट ऑर ऑफिस, म्हणजे कुठल्याही प्रकारचा रेकॉर्ड ते मागू शकतात. इश्यूज समॉन्स फॉर द एक्झामिनेशन ऑफ विटनेस ऑर डॉक्युमेंट्स, म्हणजे त्यांना ऑर्डर विटनेस आणि डॉक्युमेंट चेक करायला ते ऑर्डर्स इश्यू करू शकतात. हावेवर नॅशनल कमिशन इज प्रोहिबिटेड फ्रॉम एन्क्वायरिंग into any matter which is pending before a state commission for protection of child rights or any statutory commission. तर नॅशनल कमिशनला आपण थांबवतो कशापासून, कुठलंही मॅटर जे स्टेट कमिशनशिवाय पेंडिंग आहे तर त्याच्यात त्याला स्टेट कमिशनच्या ह्याच्यात ते इंटरफिअर करू शकत नाही. To study treaties and other international instruments and undertake periodical review of existing policies, program and other activities on child right and make a recommendation of their effective implementation. म्हणजे कुठलं जर समजा त्यांना असं वाटलं फॉरेनमध्ये एखादी चांगली गोष्ट केली आहे तर ती इथे अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करतात. त्याच्यानंतर टू अंडरटेक अँड प्रमोट रिसर्च इन द फील्ड ऑफ चाइल्ड राईट्स, म्हणजे चाइल्ड राईट्ससाठी काही रिसर्च करतात ते. नंतर टू स्प्रेड चाइल्ड राईट लिटरसी अमंग वेरियस सेक्शन ऑफ द सोसायटी अँड प्रमोट अवेअरनेस ऑफ द सेफगार्ड अवेलेबल फॉर प्रोटेक्शन ऑफ दीज राईट्स, म्हणजे त्यांना स्प्रेड करणे, त्यांचे काय काय राईट्स आहेत त्यांचा अवेअर मुलांना करून देणे, हे काम ते लोक करतात. त्याच्यानंतर टू इन्स्पेक्ट एनी ज्युव्हिनाईल कस्टडियल होम ऑर एनी अदर प्लेस ऑर रेसिडेन्स ऑर इन्स्टिट्यूशन, म्हणजे कुठे ते जेलमध्ये जातात किंवा त्यांचे राहतात त्यांच्या घरी जातात किंवा हॉस्टेलमध्ये राहत असतील तर त्या संस्थेत जातात. नंतर टू एन्क्वायर इन टू कंप्लेंट अँड टेक नोटीस ऑफ मॅटर्स रिलेटिव्ह, म्हणजे जर एखादी काय कंप्लेंट आली असेल त्याची एन्क्वायरी करतात. नंतर डेप्रिवेशन अँड व्हायोलेशन ऑफ चाइल्ड राईट्स, म्हणजे जर समजा चाइल्ड राईट्सचं जर समजा काही त्यांना त्याचा अभाव होत असेल किंवा त्यांच्यावर अत्याचार होत असेल तर ते चेक करणे. नंतर नॉन इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉज प्रोव्हाइडिंग फॉर प्रोटेक्शन अँड डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रेन, तर जर समजा कुठल्याही कायद्याची जर अंमलबजावणी झाली नाही तर त्याच्यावरती ॲक्शन घेणे. नॉन कम्प्लायन्स ऑफ पॉलिसी डिसिजन फॉर इन्स्ट्रक्शन एम ॲट मिटिगेटिंग हार्डशिप, तर आता कुठल्याही प्रकारचं जर समजा एखादी पॉलिसी जर बनली आणि जर त्याच्याप्रमाणे जर वागत नसतील तर त्याच्यावरती ॲक्शन घेणे. एन्श्युरिंग वेलफेअर अँड प्रोव्हाइडिंग रिलीफ टू द चिल्ड्रेन, म्हणजे त्यांना सोयी उपलब्ध करून घेणे आणि त्यांचा जर काय प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम सॉल्व करणे. टू परफॉर्म सच अदर फंक्शन ॲज इट मे कन्सिडर नेसेसरी फॉर द प्रमोशन ऑफ चाइल्ड राईट्स, म्हणजे अजून कुठल्या जर गोष्टी असतात ज्या गरजेच्या आहेत करायला त्या सगळ्या त्याच्या अंडर केल्या जातात.
द फंक्शन्स असाइन टू RTE, राईट टू एज्युकेशन ॲक्ट. तर आता हे आपण बघणार आहोत कुठले कुठले फंक्शन्स राईट टू एज्युकेशन करतं. द राईट टू एज्युकेशन असाइन द फॉलोइंग ड्युटीज टू NCPCR. तर कोणत्या कोणत्या ड्युटीज या NCPR करतं. टू एक्झामिन अँड रिव्ह्यू द सेफगार्ड फॉर rights provided by or under this act and recommend measures for the effective implementation. म्हणजे त्यांना जे हक्क दिलेले आहेत ते व्यवस्थित लादले जात आहेत की नाही, आणि जर समजा काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी सजेशन देणे हे काम ते करते. ठीक आहे. तर आता आपण इकडे लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू. तुम्हाला याचं रेकॉर्डिंग पाठवून देतो.